पित्त कमी करण्यासाठी अगदी साधी मुद्रा आज आपण पाहणार आहोत. योगशास्त्रातील मुद्रा अभ्यासाद्वारे आपण आपल्या वेगवेगळ्या त्रासांवर उपाय करू शकतो. आणि आजच्या मुद्रेचं वैशिष्ट्य असं आहे की ती तुम्ही बसून तर करू शकताच, परंतु चालताना, फिरताना, उभे राहतानाही ही मुद्रा करू शकता. नमस्कार, योग मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पित्तशामक मुद्रा. आणि ही मुद्रा अगदी सोपी आहे करायला. म्हणजे आपली करंगळी आणि अनामिकाच्या मुळाशी मध्यभागी आपल्या अंगठ्याचं टोक जोडायचं आहे. दोन्हीही हातांनी ही मुद्रा करायची आहे. आयुर्वेदाप्रमाणे आपलं शरीर त्रिदोषापासून म्हणजे वात, पित्त, कफ यापासून बनलेलं आहे. आणि पित्त हे अग्नितत्व आणि जलतत्व याने बनलेलं आहे. त्याचबरोबर जर आपल्या शरीरात पित्ताचं प्रमाण खूप जास्त वाढलं तर पोटात जळजळ होणे, छातीत जळजळ होणे, त्याचबरोबर अंगावर पुरळ येणे, ताप येणे, राग, चिडचिड इत्यादीचा त्रास होतो. आणि जर हे पित्ताचं प्रमाण खूप जास्त वाढलं तर गॅस्ट्रिक अल्सर, माउथ अल्सर इत्यादीचाही त्रास वाढू शकतो. ही मुद्रा करायलाही अगदी सोपी आहे. 5 मिनिटं दिवसातून 5 वेळा ही मुद्रा करायची आहे. आणि जर तुमच्याकडे एक सलग वेळ असेल तर तुम्ही 5 मिनिटं मुद्रा करायची आहे, त्यानंतर 3 मिनिटांचा ब्रेक, पुन्हा 5 मिनिटाची मुद्रा, असं एक सलग तुम्ही 3-3 मिनिटांचा ब्रेक घेत 5 वेळा ही मुद्रा करू शकता. आणि नियमित सराव जर ह्या मुद्राचा केला तुम्ही तर पोटात, छातीत होणारी जळजळ कमी होते. त्याचबरोबर राग आणि चिडचिडही यामुळे कमी होतं. म्हणजे शरीर तर शांत होतंच, परंतु तुमचं मनही शांत करायला ही मुद्रा मदत करते. आणि ह्या मुद्राचा अभ्यास करण्याबरोबर तुम्हाला काही इतर गोष्टींकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे चहा, कॉफी, मसालेदार, तिखट, तेलकट पदार्थांचं सेवन टाळायचं आहे. आणि तंबाखू, दारूचं जर सेवन कोणी करत असेल तर त्यांनी त्याचं सेवनही टाळायचं आहे. रात्रीचं जागरणही टाळायचं आहे, कारण की रात्रीचं जागरण जर झालं तर पित्त प्रकृतीवाल्या लोकांना लगेच दुसऱ्या दिवशी पित्त वाढल्याचं जाणवून येतं. जेवायला उशीर झाला तरी ह्या लोकांना राग येतो, चिडचिड होते. त्यामुळे जेवणाच्या वेळाही नियमित ठेवण्याकडे लक्ष द्यायचं आहे. ह्या जर सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या आणि त्याबरोबर मुद्राचा जर अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या पित्ताच्या त्रासामध्ये आराम दिसून येतो. माहिती आवडली असेल तर लाईक करा. आणि जर कोणाला पित्ताचा त्रास होत असेल तुमच्या आजूबाजूला घरातील व्यक्तींना तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह. आणि अशाच आरोग्यपूर्ण माहितींसाठी योग मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.